काही येऊन नाही राहिली. मला वाटते हे आपल्या भावाच्या गावी गेली असेल. कसा वाटला माझ्या मुलीचा लग्न? तो लग्न होका रे, माझ्या मुलीच्या लग्नाचा महामेळावा झालाय, महामेळावा. एका मंत्र्याच्या घरच्याही लग्नात राहत नाही एवढे लोक. सकाळी बायकोचा हात सुटला तर संध्याकाळी जाऊन भेटला एवढे लोक. मग लग्न कुणाचा होता? या संपतच्या पोरीचा. 2-3 महिने झाले माझ्या पोरीचं लग्न होऊन, तरी आताही लोकांच्या हाताची वास झालाय. मग भाजी कशी झाली असेल? मग लग्न कुणाचा होता? या संपतच्या पोरीचा. 15 दिवस 15 लोकांनी भांडे घासले तरी घासून नाही झाले. मग बर्तन किती लागले असतील? मग लग्न कुणाचा होता? या संपतच्या पोरीचा. 5 ट्रक निवड मिरच्या लागल्या तर मग मिरची भजे किती झाले असतील? मग लग्न कुणाचा होता? या संपतच्या पोरीचा. ह्याच्या बाई फुटबॉल एवढाचे गुलाबजामुन टाटावर वाढलं लोकांना विचारायला, खावाचा हो का चुटपावचा हो? एक विशेष माणूस तरी फोडायला पाठवा लागला, तेव्हा काही लोकांना फोडू गुलाबजामुन खाल्ला. मग लग्न कुणाचा होता? या संपतच्या पोरीचा. ह्याच्या बाई छत्री एवढाले पापड असे धरून लोकांना वाचलेले असे धरून घरी घेऊन जा. मग लग्न कुणाचा होता? या संपतच्या पोरीचा. लंब्या चवळीच्या शेंगा सगळ्यात बनवलं, नूडल्स सारख्या चुरपत वाचल्यावर घरी घेऊन या. मग लग्न कुणाचा होता? या संपतच्या पोरीचा. ह्याच्या बहीण विटा एवढाली पाटवडी काबू खात तरी संपत नव्हती. मग लग्न कुणाचा होता? या संपतच्या पोरीचा. ज्या बहीण वाजा माझ्या पोरीच्या लग्नाचा वाजा. नुसतं नाव घेतलं तरी लोकांच्या मनात धून तयार होते. 2-3 किलोमीटर नुसतं वाजंत्रीच होता. अशी धून वाजवत होते. लोकांना खाली नाचायला जागा भेटत नव्हती, सलापावर जाऊ नाचत होते. जे वावरात होते ते वावरात नाचत होते. एक घोडा लागत होता, 2 घोडे बोलवले. माझा जावई असा धष्टपुष्ट घोड्यावर बसला आणि घोडा खाली बसला तो, म्हणून एक स्पेअर मध्ये ठेवलं होतं. दुःख मात्र एकाच गोष्टीचा होता, घोडा पांढरा आणि जावई मात्र काळा होता. लंडन वरून मेकअप मॅन बोलवलं, त्यानं माझ्या जावयाला असा गोरा केला, जावईनं असा गोरा केला की घोड्यावर जावई बसला का जावयावर घोडा बसला तोच समजत नव्हता. तुफान अशी म्हणणं वाढवणी केलं. 25 हल्ले कापलं तरी कमी पडले. पेटी अलग, खुरा अलग, ओमदेव बाबूजीची अलग व्यवस्था होती. काल परवाच माहिती आली माझी पोरगी 2 जीवाची आहे. 5 पोते काजू पाठवलं. किती? माझी पोरगी अशी काजू खातात त्या खाली पडल्या कोंबड्या खातात. त्या कोंबड्या आम्ही खाऊ. माझा नातू असा रस्त्याने चालत गेला तर रस्ता हल्ला पाहिजे, चुकून धावत गेला त्याच्यापर्यंत धुंगा निघाला पाहिजे. मग माझा नातू हिंद केसरी पैलवान झाला पाहिजे. ह्या गावातल्या पोरी माझ्या पोरीच्या सूट पाहून झुरतात. आपल्या बाबाला म्हणतात लग्न करशील तर संपत काकासारखा कर.